नमस्कार, मी विशाल बडे. story.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. बीडमध्ये सभा झाली, सर्वपक्षीय सभा होती, सर्वपक्षीय आमदार होते. गेले 15 ते 20 दिवस सरपंच प्रकरणामध्ये बीडचं वातावरण तुम्ही बघताय. या वातावरणाचे किंवा ह्या राजकीय आरोप प्रत्यारोपाचे काही सामाजिक परिणामसुद्धा होत आहेत. शहरात राहणारी लोक हे अनुभवत आहेत, त्यांच्या ते डोळ्यांनी परिस्थिती दिसते. ते जिल्ह्यातलं पण पाहत आहेत आणि ते शहरातला पण पाहत आहेत. मी पुण्यात आहे. पुण्यात काही उच्च शिक्षित मुलं म्हणजे जी बीड जिल्ह्यातली आहेत ते उच्च शिक्षण इथे चांगल्या संस्थांमध्ये घेतात. बीड जिल्ह्यातल्या वातावरणाकडे ते इथून कसं बघतायत आणि या व्हिडिओला तुम्ही जर जातीच्या नजरेच्या पलीकडे पाहिलं तर तुम्हाला या मुलांचं म्हणणं कळेल. अदरवाईज तुम्ही जर सगळ्यांची नावं आणि आडनावं जर पाहिली तर तुम्हाला या व्हिडिओचा जो खरा उद्देश आहे तो लक्षात येणार नाही. त्यामुळे काही मुलं माझ्यासोबत आहेत, बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातली आहेत. ते इथे काय अनुभवत आहेत, बीडच्या ज्या सभा होत आहेत, नेत्यांची भाषणं होत आहेत, त्याच्यावर मी तुम्हाला त्यांना प्रश्न विचारणार आहे. इकडे माझ्यासोबत अजून एक विद्यार्थी आहेत, मी त्यांच्यापासून सुरुवात करतो. मला तुमचा परिचय द्या, तुम्ही इथे काय शिक्षण घेता आणि आपल्या बीडमध्ये आता जे चाललं आहे त्याविषयी तुम्ही गेल्या 15 दिवसात काय काय ऐकताय, काय काय अनुभवताय पुण्यात? नमस्कार, माझं नाव वैभव विठ्ठलराव लोमटे. मी बीडचाच आहे आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये माझं MA शिक्षण झालं आहे आत्ता. तर इथं खरी परिस्थिती जर बीडची सांगायची म्हणलं तर अतिशय बीडचं वातावरण हे गढूळ झालं आहे. एक राजकीयदृष्ट्या म्हणा, सामाजिकदृष्ट्या म्हणा, म्हणजे असं वाटतंय की कुठंतरी एक विशिष्ट समाजाचा मुलगा किंवा आम्ही विशिष्ट समाजाचे आहेत, ज्यावेळेस त्या दोघात आम्ही बसतो तर पहिला जो मोकळा संवाद व्हायचा तो आता कुठेतरी होत नाही. तो संवाद कुठेतरी खुंटला आहे. अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे. संतोष देशमुख प्रकरण तुम्ही बातम्या वाचत असाल, तुम्हाला सगळ्या घटना पण माहीत असतील. बीडमधील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे सगळ्या पक्षाचे, ते जे मागण्या करतायत त्या मागण्यांचे इंटेन्शन एक विद्यार्थी म्हणून तुमच्या लक्षात येत आहेत काय? खरं तर ते जे मागण्या करतायत त्या योग्य आहेत. कारण की ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली, एक क्रूर हत्या आपण त्याला म्हणू शकतो, आणि ती झालेली क्रूर हत्याच्या विरोधात जर सगळे नेते एकत्र येत असतील, मग त्यात आपण पाहतो की सर्वच पक्षाचे नेते आहेत, की असं नाही आहे की फक्त विरोधकांनी काही गोष्टी केल्यात किंवा कोणीतरी त्यांना हे केले. सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी आहेत. तर त्या हत्येचे जे मुख्य आरोपी आहेत ते सगळे आरोपी पकडले गेले पाहिजे. एक 3 आरोपी आणखी पकडले गेलेले नाही आहेत आणि 19 दिवस जवळपास उलटून गेलेत माझ्या माहितीस्तव त्या घटनेला. आणि 19 दिवस उलटल्यानंतर जर ते 3 लोक पकडू शकत नसेल तर काय करतायत पोलीस? आणि त्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जर मोर्चे निघत असतील तर मला काही त्यात चुकीचं वाटत नाही. आणखी एक विद्यार्थी माझ्यासोबत आहे. मला तुमचं नाव सांगा, परिचय सांगा. नवनाथ कावळे, मूळचा परळीच आहे. परळीजवळ कावळेचवाडी म्हणून माझं गाव आहे. या गावचं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेतो. कला शाखेत 3य वर्षाचं शिक्षण घेतो आणि मी सध्या इथं निवासाचं आहे. तुम्ही परळीचे आहेत. काय परळीत वातावरण खरंच दहशत आहे का, जसं ते सुरेश जसं म्हणतायत तसं? असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. कारण काय आहे की मला इथं बघून मनाला प्रचंड वेदना होत आहेत की कशा पद्धतीने परळीला दाखवतात. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलं परळीचं आमचं शहर, आणि आज कशा पद्धतीने दाखवतायत, काय उपमा देत आहेत, बिहार झाला, काय झालं. अरे जरा एकदा परळीत येऊन बघा, सगळे लोक कसं गुण्यागोविंदाने आणि एकत्रपणे नांदत होती. आज हीच लोक एकमेकाच्या दाराला जायचं बंद झालीत. याचे कारण शोधा. आणि कुठंतरी राजकीय सूडबुद्धींनी अशा आरोप प्रत्यारोप करणं हे चुकीचं आहे. कारण काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या प्रशासनासमोर आणा, तुम्ही त्या वरिष्ठ पातळीवर हे करा, पण तुम्ही राजकीय सूडबुद्धीने जे वागताय हे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला प्रचंड आणि तीव्र वेदना देणार आहे. तुमच्या परळीतल्या जे काही चर्चा होतात त्या गुंडगिरीच्याच आहेत. वाल्मिक कराडांची तिकडे एक गुंडगिरी आहे, किंवा गेल्या 5-4 वर्षामध्ये धनंजय मुंडेंनी परळीचं वातावरण खूप, तुम्ही परळीचेच म्हणून विचारता, बरोबर आहे, तसं बिघडवलंय खरंच? असं काही नाही आहे. कारण काय आहे की आपण कुठल्या चष्मेतून बघतो आणि आपण कशा पद्धतीने, समजा उद्या माझं एखादं काम नाही झालं तर मी कुणावर तरी आरोप करायचे, आरोप प्रत्यारोप करायचे, आणि हा वाईट आहे. म्हणजे एखाद्याची इमेज मलिन करण्यासाठी तुम्ही कुठल्या स्तरापर्यंत जाता ह्याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असाही नाही की मी कुठल्या गुन्हेगाराला किंवा एखाद्या आरोपीला पाठीशी घालतो. माझी स्पष्ट मागणी, आरोपीला प्रशासन, आता मुख्यमंत्र्यांनी पण काहीतरी माहिती दिली की SIT स्थापन करू, CID करू, त्यातून जे निष्पन्न होईल त्यानुसार तुम्ही कठोर शासन करा. त्याच्याशी आमचं काही दुमत नाही आहे. पण तुम्ही याच्या आडून कुठल्याही प्रकारचं वेगळं काम आणि कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करू नका, असं मला एक विद्यार्थी म्हणून वाटतं. मी परत प्रश्न विचारतो. परळीचे आहेत ते, परळीतल्या काही प्रश्न मी त्यांना विचारले जे स्पष्टच की तिथली गुंडगिरी खरंच आहे का काय, त्यांना ती परिस्थिती माहिती आहे. आणखी एक आहेत माझ्यासोबत, हे नितीन आंधळे आहेत.
हे माझ्या चांगले परिचयाचे आहेत आणि ते इथे PhDचं शिक्षण घेतात. अनेक विषयावर ते नेहमी बोलत असतात, रोखठोक बोलतात. जातीच्या नजरेतून न बघता ते अनेक विषयावरती बोलत असतात, म्हणून मी त्यांना इथे निमंत्रित केलं आहे. बीड जिल्ह्यात तुम्ही आज बघताय, आता मोर्चाही झाला आहे तो, त्या मोर्चाची भाषणं तुम्ही ऐकली असतील. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत लोकप्रतिनिधींकडून, त्या खरंच होत आहेत. त्यांची भाषणं पाहून तुमचा ॲनालिसिस काय आहे? नाही, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली. तिथं त्यांना न्याय मिळणं खरंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माणुसकीच्या नात्यानं एक माणूस म्हणून आपण सर्वांनी एकत्र होऊन त्यांना न्याय कसा मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु जर बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जे चालू आहे ते पाहिलं तर आपल्याला दिसतं की फक्त तिथं राजकारण चालू आहे. हे जे आता सांगतायत की बीडमध्ये गुन्हेगारी वाढली, काही लोकांचंच प्रशासनावर वर्चस्व वगैरे, तर हे जे बोलतायत ह्यांनी पण तेच केलंय ना. आज तुम्ही आष्टीमध्ये पहा काय दादागिरी चालू आहे. आष्टीमध्ये कुणाचं वर्चस्व आहे, गेवराईमध्ये कुणाचं वर्चस्व, दादागिरी, बीड मतदारसंघात कुणाचं आहे. मग कुठंतरी ही जी राजकीय टिप्पाटिप्पणी चालू आहे तर ती फक्त आणि फक्त राजकीय हित साध्य करण्यासाठी, उद्देश साध्य करण्यासाठी चालू आहे. आणि मला तर असं थेट माझा आरोप आहे की हे पालकमंत्रीपदाचा वाद आहे आणि हा DPDCचा निधी कुणाला किती मिळेल आणि प्रशासनावर कुणाचं वर्चस्व राहील म्हणून हे एकमेकावर आरोप करतायत. बरं, हे सगळे एकमेकासोबत यायचं. आता धनंजय मुंडे असतील, प्रकाश सोळंके असतील, सुरेश दस असतील, संदीप क्षीरसागर असतील, ह्यांनी अनेक वर्ष सोबत काम केलंय. पण ह्यांनी पक्षही बदललेत, म्हणजे इकडून इकडं तिकडून तिकडे गेलेले, एकत्र काम केले, नंतर वेगळे झालेत, नंतर वाद घातलेत. पण सध्या मेन ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत की कुठंतरी संतोष देशमुख यांचा न्याय मिळेल ह्यांना, हे बाजूला सारून राजकीय वळण देण्याचं कारण फक्त एक की धनंजय मुंडे यांना किंवा पंकजा मुंडे असेल यांना पालकमंत्रीपद मिळू नये आणि ते बाहेरच्या व्यक्तीला मिळालं तर आपल्याला कुठेतरी ढील मिळेल प्रशासनावर वर्चस्व गाजवायला. मग ह्या उद्देशातूनच हे सगळे आरोप व्हायला चालू आहे. आणखी मला स्पेसिफिक बोलायचं तर सुरेश दस यांच्याविषयी विचारायचं आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून बघत असताना सुरेश दसांचे आरोप इकडे ऐकत असाल रोज, त्याच्याबद्दल इकडे या तुमचा म्हणजे PhDला तुम्ही आता जे इंटेलेक्च्युअल मुलं आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा होती वेगवेगळ्या समाजाच्या? आता ह्या राजकारणापायी दोन समाजामध्ये कुठंतरी ह्यांच्या राजकीय लोकांच्या वक्तव्यामुळे जातीय द्वेष निर्माण होतोय आणि नाहक बीडची बदनामी होते. आता बीडला आता तुम्ही सोशल मीडियावर पहा, बीडला बिहार, सिरिया, अफगाणिस्तान, एक आमदार तर म्हणले कंदाहार झालाय म्हणे बीडचा. असं काही नाहीये. म्हणजे आम्ही आता चौघपणे सगळे वेगवेगळ्या समाजातले, इथं मराठा आहे, OBC आहे, SC सगळे वेगवेगळ्या समाजातले, पण असं कुठंही नाही. ह्यांच्या वक्तव्यामुळं कुठंतरी त्याचे परिणाम समाजावर होत आहेत. आणि हे जे बोलताना एक कुठंतरी बारीक असं पिन मारतायत की समाजाच्या नावानं, की त्याच्यामुळे थोडासा द्वेष वाढतोय. मग असं बीडमध्ये कुणीच नसेल की जो म्हणेल की आरोपींना ही शिक्षा होऊ नये म्हणून. शिक्षा झालीच पाहिजे, काहीही झालं, कठोरात कठोर झाली शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण की जे मस्साजोग जिथं ही घटना घडली त्याच्या शेजारीच माझं एक बानेगाव म्हणून गाव आहे, तिथून 10 किलोमीटरवरचं गाव, मी तिथलाच आहे. आणि ते मस्साजोग हे जे गाव होतं ना ते म्हणजे ह्याच्यासाठी नाश्त्याचे होते, हॉटेल्स वगैरे नाश्त्याचे साठी फेमस होतं. म्हणजे जे काही गाड्या तिथून त्या रोडनं जातात त्या सगळ्या मस्साजोगला थांबतात. मी लातूरला पण शिकायला होतो, त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस तिथून जायचं यायचो तर तिथं मस्साजोगलाच नाश्त्यासाठी थांबायचो. त्याच्यामुळे माझा चांगला संपर्क त्या गावाशी आलेला आहे. बरं, आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा, जे पीडित आहे संतोष देशमुख त्यांचे भाऊ पण काय म्हणलेत की ह्याच्यामध्ये जातीवादाचा कसलाही संबंध नाही, राजकारणाचा काही संबंध नाही. त्याचे इंटरव्ह्यू आहे का, पण ते थेट म्हणतायत आजूबाजूला सगळे वेगवेगळ्या समाजाची लोक आहेत, त्यांच्या शेतामध्ये सुद्धा इतर समाजाची लोक कामाला आहेत, हे पण त्यांनी सांगितलंय. पण हे सगळं असताना देखील काही लोक फक्त मागील 2 वर्षापासून जे बीडमधलं वातावरण आरक्षणामुळे जे जातीवाद पसरला आहे आणि जे वातावरण तापलंय त्याला कुठंतरी अजून हवा देण्याचं काम करतायत, त्यांना स्वतःचं स्वार्थ साधण्याचं काम करतायत. म्हणजे आपण केलेली पापं झाकण्यासाठी किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी जातीच्या आड लापा अशी परिस्थिती काही जण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याचा फटका आज बीडमध्ये आम्ही जे बाहेर इथं शिकायला आलो त्यांना नक्कीच बसतो. आज आम्ही 2 वर्षापूर्वीचं जर सांगायचं झालं तर आम्ही एका रूममध्ये राहायचो, एका ताटात जेवायचो, सोबत फिरणं वगैरे हे सगळं असायचं, मनमोकळा संवाद असायचं. म्हणजे एकमेकाला काहीही बोलू, म्हणजे एकमेकाला शिव्या देऊ, हे सगळं मनमोकळेपणानं व्हायचं. पण आता तसं होत नाहीये. म्हणजे 2 वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली. लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणावर कुठंतरी एकमेकांपासून सहवास थोडासा थांबला. परंतु आता जे चालू आहे ते एकदम पराकोटीचं चालू आहे. म्हणजे अत्यंत, म्हणजे समजा मी दुसऱ्या समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत फिरलो, माझ्या मित्रांसोबत, किंवा ते माझ्यासोबत फिरले तर आमचेच लोक किंवा त्यांचेच लोक एकमेकांना आम्हाला संशयानं पाहतात. म्हणजे अशी परिस्थिती का निर्माण झाली? हे आता हे समाजाला दिशा देण्याचं किंवा ही परिस्थिती निर्माण होऊ नये
हे पाहणं कुणाचं काम आहे? हे राजकारणाचं लोकप्रतिनिधीचं काम आहे, किंवा जे पुरोगामी चळवळीतील असतील किंवा जे ज्यांना समाजात मान सन्मान आहे किंवा जे वरिष्ठ असतील त्यांनी हे सगळं वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. ते आगीत तेल ओतत आहेत. आणि खरंच जर ह्याच्यात काही करणं गरजेचं असेल तर खरा ते संतोष देशमुख यांना न्याय मिळणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण इथं फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे. अजून एक विद्यार्थी माझ्यासोबत आहे, थोडं अलीकडे या. मला बीडचं जे आत्ताचं सध्याची परिस्थिती तुम्ही गेल्या काही दिवसात बघताय, ते शिकताय, मला तुमचा परिचय द्या. तुम्ही कोणत्या तालुक्यातले आहेत, काय शिकताय, आणि गेल्या 15-20 दिवसामध्ये किंवा गेल्या विशेषतः काही दिवसामध्ये तुम्ही काय इथं अनुभवताय पुण्यात? नमस्कार, माझं नाव वेदांत नागरगोजे. मी इथं स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय आहे. मी प्रॉपर बीडचा आहे. माझं गाव मसाजोगपासून एक 20-25 किलोमीटरच्या जवळ देवगाव म्हणून गाव आहे. मी स्थायिक बीडमध्ये आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात पहिली जर काही गोष्टी जी महत्त्वाची वाटते आणि त्याच्याकडं कोणी लक्ष देत नाही आहे, की त्या कुटुंबावर एक दुःख आलं आहे आणि त्या दुःखाला मी आधी सर्वात पहिले त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली देतो. ज्या दिवशी तो विषय घडला तो कुठल्याही प्रकारे मान्य प्राप्त नाहीच आहे. म्हणजे तो गुन्हेगार कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, मग ती वेळ आज त्यांच्यावर आहे. आपल्या घरातही माणसं आहेत आणि आपल्या घरात घडली तर त्याची तीव्रता आपल्याला मग कळेल. ती वेळ कुणावरही येऊ नये. त्याला कडक शासन होणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे आणि ते झालंच पाहिजे. हे सर्व पक्षीय लोकांची एक भावना आहे. आपण याला जर प्रशासकीय मुद्द्याने मांडण्याचा प्रयत्न केला तर मग मी तुम्हाला त्याच्यानंतर राजकीय मुद्दे सांगतो. प्रशासकीयरित्या मी सर्वसामान्य विद्यार्थी किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर माझ्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडते तर मी कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, तर त्याचं काय प्रोसेसने काम चालू आहे. तर सर्वात पहिले काय झालं, यांनी प्रचंड विषय जे अपोजिशनचं काम होतं, आमदार आपले संदीप भैया या लोकांनी विधिमंडळात विषय चालवला आणि हे त्यांचं काम होतं आणि त्यांनी फार छान पद्धतीने मांडलं. ठीक आहे, ते त्यांचं काम होतं. त्याच्यावर ते ॲक्शन घेऊन काय केलं की जे तत्कालीन तिथे जे SP होते बारगळ साहेबांची बदली करण्यात आली. एक नवीन IPS लेवलचा ऑल इंडिया सर्व्हिसचा, मला त्याचं व्हॅल्यू याच्यामुळे माहिती की मी त्या प्रक्रियेत काम करतो. की IPS लेवलचा अधिकारी कावत साहेब म्हणून तिथे आले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडताना इतकं स्पष्टीकरण दिलं झालं की या लेवलपर्यंत सांगितलं गेले जो आरोपी सिद्ध होईल. मुद्दे माहिती आहेत, राजकीय मुद्दे. आता या राजकीय मुद्द्यांमुळे याचा सोशल इम्पॅक्ट याच्यावर आपण बोलतो. राजकीय विषय असा होतो की जर या पूर्ण न्यायव्यवस्थेवर आणि याच्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर आजची एक घटना सांगायची असं झालं की आज इतकं दुःखद घटना घडली. त्याचे त्यांनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम, आज एक रॅली काढली त्यांनी. साहजिकही दुःख लोकांची भावना होती, पण त्यामध्ये मला लोक हसताना दिसले. म्हणजे हे प्रचंड वेदनादायक आहे. हे कुठल्या समाजाचा विषय? एका माणसाच्या मृत्यूवर जर लोक हसतायत, त्याच्या सभेमध्ये भाषणं करतायत, हे वेदनादायीच आहे. आज इतकं म्हणजे हे सगळं सुरू झालं, हे वेगळ्या विषयापासून सुरू झालं. पण आज माझ्या जिल्ह्यामध्ये जर सामूहिकरित्या बघितलं गेलं तर कुठल्याही गोष्टीमध्ये 2 OBC आणि मराठा याच्यामध्ये कुठलीही गोष्ट सुरू झाली तर त्याचा अंत तिथपर्यंत कसं नेऊन करता येईल याच्याकडं काही लोक काम करतायत, ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातलेही असतील, विरोधातलेही लोक असतील. की मला वाटतं की या दुःखामधून कुणीही स्वतःची राजकीय पोळी भाजण्याची काम करू नये, याचं पाप लागेल. हे फार वाईट आहे. आणखी हे परळीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मला विचार, तुम्ही जर अलीकडून या, परळीचे जे आत्ता तुम्ही बोललात, मी परत एकदा विचारतोय. धनंजय मुंडे भोवती प्रकरण फिरतंय सातत्याने की त्यांना पालकमंत्री करू नका, मंत्रिपदाचा राजीनामा घ्या. त्यांचं परळीत कसं काम आहे नेमकं? ते विधानसभेला पण निवडून आले तर त्यांनी बूथ कॅप्चर केले म्हणून निवडून आले म्हणत होते. बघा, मी त्यांच्या मतदारसंघातून येतो. काय आहे की एका नाण्याला 2 बाजू असतात आणि म्हणजे जी बाजू पडली ती बाजू आपण म्हणायचं ही योग्य होती आणि खालची बाजूच नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारचं बूथ कॅप्चरिंग झालं नाही. काही प्रमाणात काही एक व्हिडिओ व्हायरल झाला, अशा गोष्टी निषेधार्थ आहेत. पण त्यामुळं पूर्ण तालुकाच आणि पूर्णच कॅप्चर झाले असं म्हणणं पण चुकीचं आहे. काही आताताही लोकांमुळे काही घटना घडल्या असतील, ते आम्ही नाही म्हणत नाहीत किंवा नाकारत पण नाही. पण बाकीच्या ठिकाणी पण अशा पद्धतीने जर तुम्ही आजचं मी विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की तुम्ही युवकांना काय पद्धतीचा संदेश देताय. पुढे हे आजचं नाही आहे, हे पिढ्यानं पिढ्या चालत जाणारं भांडण होईल, पिढ्यानं पिढ्या जाणारा हा संघर्ष वाढेल. आजचा येणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा युवकाला तुम्ही कशा पद्धतीचा संदेश देताय की यांनी असं वागलं, ही जात अशी ती तशी. मी जेव्हा गावाकडे होतो तेव्हा माझे सगळ्या समाजाचे मित्र होते आणि त्यातले त्यात तर मराठा समाजाचे अधिक मित्र होते. पण हे मित्र आज कुठंतरी माझ्याशी बोलताना थोडं काय म्हणतात कुचराईपणा करतात किंवा ह्यांना असं वाटतं की नाही
की हे माणसं आता आपल्यापासून बदललेत. म्हणजे ही जी भावना निर्माण होती ना, तेव्हा एक वरिष्ठ लोकांनी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करायची गरज आहे की यार आपण युवकांना किंवा येणाऱ्या पिढीला काय संदेश आपण देतो. परळीमध्ये आता धनंजय मुंडेचं नाव घेतलं म्हणून परत विचारतोय, वाल्मिक कराडांची तिकडे काय म्हणून ओळख आहे? म्हणजे नेमकं सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, गुंडा म्हणून आहे, किंवा कारण त्यांची मीडियात सातत्याने चर्चा असते. नाही, आता वाल्मिक कराडांवर जर बोलायचं झालं तर जे प्रकार आलाय आणि त्यांचं नाव येतंय, म्हणजे यात जर ते असतील तर स्पष्टपणे मागणी की त्यांना शासन झालं पाहिजे, यात काही हे नाहीये. पण जर नाव नसताना पण म्हणजे तुम्हाला काही गोष्टी त्यांच्या हे करायच्या असतील आणि त्याच्या आडून काय करत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराडांनी बऱ्याचशा मुलींच्या लग्नामध्ये त्यांनी लोकांना म्हणजे काय म्हणते दान धर्म केलेला आहे. जेव्हा ऐन वेळेला अडीअडचणीला रात्री अपवेळी फोन पडतो तेव्हा लोक वाल्मिक कराडांना फोन करतात. मला सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण आठवतं, आता रेल्वेने तिथल्या झोपडपट्टीच्या माणसांना उठवलं होतं, तेव्हा सगळ्यात आधी तिथले लोक वाल्मिक कराडांकडे गेली. मग तेव्हा हे लोकांना का नाही दिसलं? तेव्हा पण हाच विषय धरायचा ना, की जेव्हा सगळ्यांवर विषय होतो तेव्हा वाल्मिक कराड उभा राहतात. पण हे असं न होता फक्त की काय कसं ह्यांना चौकून घेरायचं आणि ह्यांचं हे करायचं असंच आहे. कारण मी एकंदरीत तिथं राखाचा एक खूप मोठा विषय, पण तिथल्या राखाच्या विषयामध्ये आज त्या सभेमध्ये कुणीतरी त्याचा उल्लेख केला, मला नाही आठवत पण त्यांनी उल्लेख केला. अरे पण त्या राखा ते म्हणले की 200 विटभट्ट्या आहेत, 300. अरे त्या सगळ्या जाती धर्माच्या विटभट्ट्या आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र चालू केलेले आहेत. तो एक व्यवसाय आहे. बीड जिल्ह्याचं पंढरपूर नंतर बीड जिल्ह्याची ओळख आहे की वीटभट्टी उत्पादकांचा जिल्हा आहे. हाच जिल्हा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैजनाथाचा जिल्हा आहे. हाच जिल्हा राष्ट्रसंत भगवान बाबांचा गड आहे, तिथं नारायणगडासारखे धार्मिक स्थळ आहेत, अंबाबाईसारखे विविध राज्यातून देशभरातून येणारे लोक आहेत. पण ह्या लोकांना कशा पद्धतीने जिल्हा बदनाम करता येईल आणि आपली राजकीय पोळी भासता येईल याच्या हे कुठंतरी एका डाव दिसतोय मला असं वाटतं युवक म्हणून. पण ते काही बंदूकवाल्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात परळीत. ते परळीत एवढ्या बंदुकांचं प्रमाण तुमच्या पाहण्यात पण आले असतील हे बंदुकीचे विषय. नेमकं एवढ्या प्रमाणात बंदुकी का घेतात तिकडचे लोक? नाही, याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. कारण काय आहे की कुणी पण येणार, बंदूक घेणार आणि दहशत निर्माण करणार, अशामुळं सामान्य लोकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं, हे काय नाकारता येत नाही. पण काही ठिकाणी प्रशासनाने पण काही लोकांना दिल्यात. माझ्या माहितीस्तव एक प्रकरण आहे, मला नाव नाही आठवत, तर कुठल्या तरी डाकूच्या विरोधात एका माणसाने त्यांना पकडून दिलेले, ती बंदूक त्यांना प्रशासनाने दिलेली. असे काही लायसन आहेत, परंतु ज्यांनी अनधिकृतपणे घेतलेत किंवा काहीतरी प्रेशर क्रिएट करून घेतलेत अशा बंदुकी किंवा हे जे काही कट्टे वगैरे असतील ते जप्त करावेत प्रशासनाने. कारण त्यामुळं एक सामान्य नागरिक सुरक्षित आणि सेफ राहू शकतो. दुसरा विषय आला की तुम्ही मागाशी विचारलं होतं की परळीचा विकास. आज तुम्ही जाऊन बघा, परळीमध्ये सगळे रोड ओके, म्हणजे सगळे चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे रोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे जो लाईटचा विषय होता, आज माझ्या गावामध्ये डीपी नव्हती, पण ती डीपी सुद्धा देण्याचं काम धनंजय मुंडेंच्या माध्यमातून झालेलं आहे. असे वेगवेगळे कामं त्यांनी केलेले आहेत. पण मग लोकांना काहीतरी ते दादांनी आता छान उल्लेख केला की प्रशासनावर वर्चस्व आणण्यासाठी किंवा DPDCचा निधी मिळवण्यासाठी किंवा आपले 4 लोक लावून घेण्यासाठी अशा पद्धतीचं असेल तर तुम्ही एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करण्याचं टाळा. म्हणजे ते म्हणतो ना, टाळूवर चलवणी खाणं तुम्ही टाळा. अरे एखादा माणूस मेला त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे, खेद आहे, पण तुम्ही त्या दुःखाच्या आडून जर अशा गोष्टी कराल तर हे कदापि आम्ही सहन करणार नाहीत. कारण आम्ही बीडमधले युवक आहेत आणि सजग युवक आहेत. कुठली गोष्ट चांगल्याला चांगलं म्हणणार आहेत, वाईटाला वाईट म्हणणारी ताकद आज बीडमधल्या युवकांमध्ये. मागे एक राष्ट्रीय लेवलचा नेता तिथं गेला आणि त्यांनी बरोबर वाक्य म्हणलं होतं की इथला जिल्हा हा राजकारणाच्या बाबतीत सजग आहे, आणि ते खरं आहे. कारण हे अशा पद्धतीचं होत असताना तिथला युवक मला नाही वाटत की शांत बसल आणि कुठल्या तरी एका गोष्टीला समर्थन कर. तर हे परळीतले आहेत. परळीतल्या गाव कोणतं, नाव कोणतं? कावळ्याचीवाडी गाव आहे माझं आणि परळी माझा तालुका. कावळेचीवाडी गावातले परळीचे आहेत. मी त्यांना जास्त प्रश्न मुद्दा म्हणून विचारले, कारण चर्चा जी आहे ती सगळी परळी भोवती आहे. चर्चा जी आहे ती सगळी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या भोवती आहे. वाल्मिक कराड हे फरार आहेत, त्यांच्या पत्नीची चौकशी होती आहे. वाल्मिक कराड यांना अटकही होऊ शकते अशी परिस्थिती सध्या आहे. त्याच्यामुळे मुद्दा म्हणून मी काही प्रश्न विचारले. या सगळ्या मतांशी तुम्ही सहमत आहात का? तुमची मतं कमेंटमध्ये लिहा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. हे सगळी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासातनं वेळ काढून इथे आले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. या व्हिडिओ तिथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.